हॅलो मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक असा प्रॉब्लेम आणणार आहे की जो ऑटोमेशनमध्ये वेब एलिमेंटला इन्स्पेक्ट करत असताना येऊ शकतो. जसं की आपण पाहतो, सपोज मला आता एखाद्या वेबसाईटला इन्स्पेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक वेबसाईटकडे घेऊन जातो. ठीक आहे. आता नॉर्मली तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत की ॲप्लिकेशनला ज्यावेळेस आपण ऑटोमेशन करत असतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. सिस्टीम सेट प्रॉपर्टीजमध्ये दोन व्हॅल्यू पास करावे लागतात, एक वेब ड्रायव्हर आणि दुसरा तुमचा क्रोम ड्रायव्हर, की ज्याच्यावरती तुम्ही त्या पर्टिक्युलर ऑटोमेशनला एक्झिक्यूट करणार आहे. क्रोम ड्रायव्हर तुम्हाला ज्या ब्राउझरवरती तुम्ही त्या ॲप्लिकेशनला ऑटोमेट करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला हेल्प करेल. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण वेब ड्रायव्हरला क्रोम ड्रायव्हरसोबत अपकास्टिंग करतो त्यावेळेस असं दिसून येतं की तुमचा हा जो वेब ड्रायव्हर आहे हा क्रोम ड्रायव्हर बरोबर एक्सटेंड झालेला असतो आणि क्रोम ड्रायव्हर ज्यावेळेस वेब ड्रायव्हर सोबत अपकास्टिंग करतो त्यावेळेस जी पण ऑटोमेशन स्क्रिप्ट आहे एक्झिक्यूट होणार ती क्रोम ब्राउझरमध्ये एक्झिक्यूट होते. आता आपण शिकणार आहोत की ऑटोमेशन करत असताना असे काही प्रॉब्लेम येऊ शकतात की एकाच लिंकवरती एकच ॲप्लिकेशन चेक करत असताना काही डिफिकल्टीज तुम्ही फेस करू शकता. त्याच्यामध्ये बघा, इथं सपोज मला फेसबुक ही जी वेबसाईट आहे हिला मला ऑटोमेट करायचं आहे. याच्यावरती जे एलिमेंट्स आहेत, युजर नेम, पासवर्ड आणि लॉग इन बटन, याच्यावरती मला काय करायचं आहे की इन्स्पेक्ट करायचं आहे. आता मी तुम्हाला पहिल्यांदा हा रन करून दाखवतो, एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होतो तो दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याला सॉर्ट आउट करत असताना आपल्याला काय करायचं आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर बघा आता इथं ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की ही वाली जी वेबसाईट आहे facebook.com हिला आपण ऑटोमेट करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सर्वात आधी ही स्क्रिप्ट तुम्हाला लिहावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला बाय युझिंग ड्रायव्हर गेट मेथड तुम्हाला ती वेबसाईट लॉन्च करावी लागेल. त्या विंडोला मॅक्सिमाइज करत असताना आपल्याला मॅक्सिमाइज मेथडचा यूज करावा लागेल. त्याच्यात काही कुकीज असतील त्याला डिलीट करावे लागतील. डिलीट करण्यासाठी आपण डिलीट ऑल कुकीजचा यूज करतो. त्याच्यानंतर आता त्या वेबसाईटला इन्स्पेक्ट करत असताना आपल्याला सगळ्यात आधी त्याचा जो युजर नेम आहे त्याचा वेब एलिमेंट जो असेल त्या वेब एलिमेंटला बाय युझिंग एक्सपाथ लोकेटर आपल्याला इन्स्पेक्ट करावं लागेल. आता त्याच्यामध्ये जर आपल्याला पास करायचं असेल, टेक्स्ट बॉक्स असेल तर त्याच्यामध्ये सपोज आपल्याला काही व्हॅल्यू पास करायची किंवा काही पर्टिक्युलर सेंटेन्स पास करायचं तर त्याच्यासाठी आपण सेंड कीज मेथडचा यूज करतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनमध्ये जे पण वेब एलिमेंट्स असतील त्याला त्याच्यानुसार आपण काय करतो की वेगवेगळ्या मेथडचा यूज करतो. जसं की इथं सेंड कीजमध्ये आपण त्याच्यामध्ये काहीतरी पास करणार आहे. सपोज आपल्याला एखादी टेक्स्ट पास करायची आहे तर आपण सेंड कीज मेथडचा यूज करतो. सपोज आपल्याला एखाद्या बटन असेल, एखादी लिंक असेल त्याच्यावरती जर क्लिक करायचं असेल तर आपण क्लिक मेथडचा यूज करतो. आता याच्यामध्ये तुमचं असं लक्षात येईल की ज्यावेळेस मी याला रन करतो तुम्हाला दिसेल की रन करत असताना तो काहीतरी प्रॉब्लेम फेस करेल. लेट्स सी एक्झॅक्टली काय होतं आपण बघू. तुम्ही जर इथं पाहिलं असेल, आता ज्यावेळेस आपण याला चेक करतो तुमचं असं लक्षात येईल की जो लिंकवाला जो पार्ट होता, लिंक टेक्स्ट लोकेटरचा जो पार्ट होता ज्याच्यासोबत आपण जी टेक्स्ट पास केलेली होती फॉरगॉटन अकाउंट, ही वाल्या टेक्स्टला त्याने क्लिकची ॲक्शन परफॉर्म केली नाही. तो काय एरर शो करतो की तुम्हाला पर्टिक्युलर नो सच एलिमेंट एक्सेप्शन शो करतो. मग आता हे का घडलं याचं रिझन तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. आता ह्याच मेथडमध्ये
ह्याच पर्टिक्युलर वेब पेजला टेस्ट करत असताना आपल्याला न येणार इश्यू, आता ज्यावेळेस असे प्रॉब्लेम्स येतील त्याला परत एकदा रिटेस्ट करण्यासाठी ही वाली जी URL असेल तिला तुम्हाला काय करावं लागेल, कॉपी करावं लागेल. कॉपी केल्यानंतर मी जस्ट त्याला काय करणार आहे, एक नवीन स्क्रिप्ट बनवली मी. ठीक आहे, मी तिथं जाऊन याला पेस्ट केलं आहे. पेस्ट केल्यानंतर जर मी ह्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनला टेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय तर ती आता काय होईल, काय मला रिस्पॉन्स देते, काय आउटपुट देते हे तुम्ही पहा. बघा, इथं तो प्रोग्राम ऑटोमेट झाला व्यवस्थितपणे, तो एलिमेंट इन्स्पेक्ट झाला आहे. फॉरगॉटन लिंकची आहे ती व्यवस्थितपणे क्लिक झालेली आहे आणि तुम्हाला जे आउटपुट हवं आहे ते भेटलं आहे. पण आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमचं असं लक्षात येईल, सेमच लिंक आहे बघा, सेमच वेबसाईट ह्याच्यामध्ये आणि ह्या लिंकमध्ये तुम्हाला काहीही फरक दिसणार नाही. तरी पण त्याने ह्या प्रोग्रामसाठी एरर शो केले, नो सच एलिमेंट एक्सेप्शन थ्रो केला आणि याच्यासाठी केला नाही. मी काय केलं की जिथं तो इन्स्पेक्ट होत असताना जे पेज ओपन झालं ती URL फक्त पुट केली, त्यावेळेस तो इन्स्पेक्ट झाला. पण जिथून त्याला आपण इन्स्पेक्ट करण्यासाठी ओपन केलेलं होतं, म्हणजे फेसबुकला जर आपण ओपन केलेलं असेल, ज्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस हे एलिमेंट इन्स्पेक्ट करायचे असतात त्यावेळेस तुम्हाला, आता ही URL आणि ती URL सेमच आहे, तरी पण तुम्हाला त्या गोष्टीने काय होईल की पर्टिक्युलर लॉग इन करत असताना तुम्हाला पर्टिक्युलर प्रॉब्लेम फेस होतील. लक्षात आलं? या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात आणि त्याला व्यवस्थितपणे इन्स्पेक्ट करत असताना त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, हा सेक्शन, हे लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये कळवा. काही सजेशन असतील जे की मी तुम्हाला सांगितलं की हे का घडलं हे मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडून रिप्लायची अपेक्षा करतो. जे पण कमेंट्स असतील ते मला पाठवा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.